नमस्कार मंडळी, कल्याणीज किचन मराठीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण अगदी सॉफ्ट, स्पंजी आणि हलक्या फुलक्या इडल्या बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 वाटी रेशनचा तांदूळ घेतला आहे। त्याच वाटीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी। या सर्वांना 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2 ते 3 ग्लास पाणी टाकून त्याला भिजत ठेवायचं आहे। भिजत ठेवताना आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचा मेथी दाणे टाकायचे आहे। सर्व साहित्यांना 5 ते 6 तास भिजवत ठेवायचं आहे। यामुळे इडली नरम आणि स्पॉन्जी होते। सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे आणि रात्रभर फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे। इडलीच्या भांड्याला अशा पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे इडल्या निघायला सोप्या जातील। आता हे पीठ इडलीच्या साच्यामध्ये टाकायचे आहे आणि साधारण 10 ते 15 मिनिटे वाफवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपण सर्व साच्यांमध्ये पीठ टाकून 10 ते 12 मिनिटापर्यंत झाकून ठेवूया। 10 ते 12 मिनिटं झाली आहेत। आता आपण बघूया आपल्या इडल्या किती छान तयार झाल्यात। आपण त्याच्यासाठी चटणी बनवूया। चटणीसाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, 5 ते 6 मिरच्या घेतल्यात, थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे। याला सगळ्याला बारीक करून घेऊया। तडक्यासाठी इथे मी 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे। तेलामध्ये कढीपत्ता, मोहरी टाकायची आहे। तडतडल्यानंतर आपण जे वाटण तयार केलं आहे ते टाकायचं आहे। त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। हलवल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। थोडंसं साधारण अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। चटणी तयार आहे। आणि बघा मंडळी, अगदी मऊ स्पॉन्जी इडली तयार आहे। तर मंडळी, ही इडलीची रेसिपी आवडली असेल तर लगेच करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कल्याणीज किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या अगदी छान नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।